जसं की मागच्या व्लॉग मध्ये पाहिलं की आपलं आतलं डेकोरेशनच बाकी होतं, आता ते पूर्ण करून आम्ही सगळेजण बाहेरच्या डेकोरेशनच्या मागे लागलो. त्यासाठी आमचं अख्खं मंडळ कामाला लागलं भाऊ. आणि इकडे पाहतो काय डॉक्टर साहेबांनी दिला भाऊ एका गाडीला हात आणि गाडी निघली आमच्या सुनील भाऊची. गाडीमध्ये बसलो आणि मागं पाहतो काय लागले नाही लेकरं मागं. यार म्हटलं थांबा रे भाऊ. आता तुम्ही म्हणसाल पण तुम्ही चालले कुठे, तर मित्रांनो मी आणि डॉक्टर साहेब चालले गणपती बाप्पाची मूर्त आणायला. पण सुनील भाऊ गाडी अशी काय चालवत होते असं वाटत होतं काय विमान चालवतो का काय. बाबा पोहोचलो एकदाच देळगोराजामध्ये आणि इथं आल्या आल्या आमचा मित्र अभिषेकचं गणपती बाप्पांसोबत दर्शन झालं, लय भारी वाटलं. इकडे देळगोराजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गणपती बाप्पांचं आम्ही दर्शन घेतलं. पण आमची आवड काय मिळती जुळती कुठे होतच नव्हती. पण एका ठिकाणी गणपती बाप्पांना असं काय आम्हाला आकर्षित केलं की तिथून माझी नजरच हटली नाही. तेवढ्यात हा भाऊ म्हटला की बाप्पाची अजून एक सुंदर मूर्ती आपल्या गोडवांमध्ये, आणि ती खरंच एवढी सुंदर होती, मला एवढी जाम आवडली. लगेच डॉक्टर साहेब आणि सुनील भाऊनं मूर्ती उचलली आणि डायरेक्ट गाडीत टाकली. आम्ही इकडे मूर्ती पॅक केली आणि आता आम्ही चाललोय मूर्ती घेऊन घरी. आम्ही जाऊन देळगोराजाहून मूर्ती घेऊन आलो, पण आमचं बाहेरचं डेकोरेशन काय अजून झालंच नव्हतं. आता आमचं डेकोरेशन झाल्यानंतर कसं दिसतं ना ते तुम्हीच पहा.